तर मुलांनो, आज मी तुम्हाला एक खूप छान आणि मजेदार गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका छोट्याशा शाळेची आणि हुशार मुलाची. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एक सुंदर सकाळ होती. गावातील छोटीशी शाळा. शाळेची घंटा टणटण वाजली आणि सगळी मुलं पटकन वर्गात बसली. होमवर्क कसा झाला? मला थोडा कठीण वाटला. हो मलाही, पण मग समजलं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार मुलांनो, सगळे शांतपणे बसा. चला आज आपण नवीन काही शिकूया. मुलांनो, आज मी तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे. चला सर्वांनी इकडे लक्ष द्या. ही पहा, सोनेरी पेन्सिल. ही साधी पेन्सिल नाही, ही आहे जादूची पेन्सिल. जो मुलगा प्रामाणिक असेल, मेहनत करेल, त्याच्यासाठी ही जादूसारखी काम करते. तर आपण एक स्पर्धा करणार आहोत. जो मुलगा चांगले चित्र काढेल त्याला ही जादूची पेन्सिल मिळेल. सगळ्या मुलांनी लगेच चित्र काढायला सुरुवात केली. कोणी घर काढत होते, कोणी झाड, कोणी नदी आणि डोंगर काढत होते. पण चिंटू शांतपणे एक सुंदर जंगल आणि उगवता सूर्य काढत होता. तेवढ्यात एका मुलाची पेन्सिल खाली पडली. चिंटूने ती पटकन उचलली आणि हसून त्याला दिली. आजची जादूची पेन्सिल मिळणार आहे चिंटूला. माझे चित्र चांगलं आहे म्हणून मला पेन्सिल होय, मिळाली. अगदी बरोबर. तुझं चित्र तर छान आहेच, पण तू मित्राला मदत केली हीच खरी जादू आहे. तर मुलांनो, लक्षात ठेवा, मेहनत, प्रामाणिकपणा आणि इतरांना मदत करणे हीच खऱ्या आयुष्यातील खरी जादू आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.